Measurement of specific heat, mixing method and calorimeter. The specific heat of an object can be measured using the mixing method. For this calorimeter is used. You have learned about the calorimeter in the previous standard. तर विद्यार्थ्यांनो स्पेसिफिक हीट मेजर करण्यासाठी आपण मिक्सिंग मेथडचा उपयोग करतो आणि त्यासाठी कॅलरीमीटर वापरतो. तर प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपण व्हॉट इज कॅलरीमीटर अँड हाऊ कॅन वी मेजर द स्पेसिफिक हीट बाय युझिंग मिक्सिंग मेथड and how can we measure the specific heat of the substance by using calorimeter या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. Then if a hot solid object is put in the water in a calorimeter, heat exchange between the hot object and the water and calorimeter starts. तर कॅलरीमीटरमध्ये असलेल्या पाण्यात जर आपण एखादा हॉट सॉलिड ऑब्जेक्ट आपण ठेवलेला आहे, पुट करतोय, तर हीट एक्सचेंज या ठिकाणी घडून येतं. तर वी नो दॅट वेन हॉट ऑब्जेक्ट अँड कोल्ड ऑब्जेक्ट वी प्लेस इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, देन हीट एक्सचेंज स्टार्ट. दॅट मीन्स हॉट ऑब्जेक्ट लुजेस इट्स हीट एनर्जी अँड कोल्ड ऑब्जेक्ट रिसिव्स द हीट एनर्जी. आणि हे कुठपर्यंत चालतं? दिस कंटिन्यूज टिल द टेम्परेचर ऑफ सॉलिड ऑब्जेक्ट वॉटर अँड द कॅलरीमीटर बिकम्स इक्वल. तर जोपर्यंत त्या टेम्परेचर सॉलिड ऑब्जेक्ट वॉटर आणि कॅलरीमीटरचं इक्वल होत नाही तोपर्यंत हे हीट एक्सचेंज चालू असतं. सो दॅट हीट लॉस्ट बाय द सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू हीट गेन बाय वॉटर इन कॅलरीमीटर प्लस हीट गेन बाय द कॅलरीमीटर. Here heat lost by the solid object Q is equal to mass of the solid object into specific heat and decrease in its temperature. आता या ठिकाणी आपल्याला हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट काढायचे. तर हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट इज नथिंग बट इन द फॉर्म ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मास ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट. तर सॉलिड ऑब्जेक्टचं मास काय आहे इंटू स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड डिक्रीज इन इट्स टेम्परेचर. बिकॉज द सॉलिड ऑब्जेक्ट is the hot object, and so that it decreases its energy during the heat exchange process. So for calculation the specific heat of the solid object, we have to multiply the mass, specific heat capacity of the solid object and decrease in its temperature. Similarly, heat gained by the water Q1, mass of the water, specific heat of the water and increase in its temperature. Then heat gained by the calorimeter Q2 is equal to mass of calorimeter, its specific heat capacity and increase in its temperature. Now heat lost by the hot object is equals to heat gained by calorimeter plus heat gained by the water. तर सध्या हॉट ऑब्जेक्टने किती हीट लॉस केलेली आहे इज इक्वल्स टू किती हीट एनर्जी वॉटर आणि कॅलरीमीटरने गेन केलेली आहे. या दोघांचं जर ॲडिशन केलं तर हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. सो हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू हीट गेन बाय कॅलरीमीटर प्लस हीट गेन बाय वॉटर. Using these equations, if the specific heat of water and calorimeter are known, the specific heat of the solid object can be calculated. मग या सगळ्या इक्वेशनवरनं समजा जर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर आणि कॅलरीमीटर आपल्याला माहिती असेल, then we can easily find out the specific heat of the solid object.